ठिकाणी आपण आहोत. आपल्या समवेत आहेत कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, विरोधी पक्षनेते नगरपंचायत कोरेगावचे महेशदादा बर्गे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बारसावडे दोन बंधू उपस्थित आहेत. अनिकेत शिंदे आणि आपण सर्व गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य. राजाभाऊ गुड मॉर्निंग ग्रुप हा गेले 1 महिना झाला या एकंबर रोडला प्लांटेशन करतो आणि सर्वांचं याच्यामध्ये सहकार्य आहे. आमच्या ग्रुपचं काम बघितल्यानंतर तुम्हाला पण असं वाटलं की आपण पण नीलमोहराची झाडं द्यावी, कारण नीलमोहराची फुलं फार मोहक असतात. तर नीलमोहराची झाडं आपण दिली आणि त्यांचं काम आमचे निलेश गायकवाड यांनी केलेलं आहे. आपल्या हस्ते वृक्षारोपण इथं करताना खूप आनंद वाटतं आणि वातावरण पण खूप छान आहे आणि अशा वातावरणामध्ये ही झाडं 100% लागून निघतील याची पूर्ण खात्री वाटते. तर पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. मी अध्यक्ष काकांना विनंती करतो की त्यांचा सन्मान आपण एक रोप देऊन करावा. साहेबांच्या वाढदिवसापासून तुमच्या मॅडमच्या वाढदिवसाला देखील आपण प्लांटेशन केलेलं महेशदादा वर्गा. आमदार महेश शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केलेल्या या उपक्रमाला सगळ्या कोरेगाव शहरात शुभेच्छा होत आहे. परवा दिवशी 15 जानेवारीला 15 ऑगस्टला कार्यक्रमात साहेबांना हा उपक्रम आमदार साहेबांना खूप आवडला. तरी त्याच प्रेरणेतनं राजाभाऊ बर्गेंनी ह्या ग्रुपला झाडं द्यायची तयारी दाखवली. तसंच हा ग्रुप म्हणजे आपल्या भागातला आपला ग्रुप आहे. यात सगळ्या प्रकारचे शिक्षक असतील, वकील असतील, व्यापारी असतील, सर्व त्या ग्रुपमध्ये आहेत. हा उपक्रम इतका छान सातत्यपूर्ण चालावा अशी आमची अपेक्षा आणि आम्ही सुद्धा ह्याला सर्व प्रकारची मदत, आम्ही सुद्धा या ग्रुपचे एक मेंबर आहे समजून सर्व प्रकारची मदत आम्ही सुद्धा ह्याला करणार आहे. आणि भविष्यात तुम्हाला काय अडचणी असल्या, काही यात कुठं काही झाडं लागली, तुमच्या जाळ्या लागल्या, काही त्यात लागलं तरी निश्चितपणे आम्हाला सांगावं, आम्ही त्या परिणाम मदत करण्याची पूर्ण तयारी प्रयत्न करू. आपण ज्या रस्त्याने सकाळी चालतो त्या रस्त्याला आपण लावलेलं एखादं झाड असावं असं वकीलचं प्रत्येकाला वाटतं. ते झाड वाढतंय हे बघितल्यानंतर खूप आनंद होतो आपल्याला. तर आपण असं उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण राबवतो. अनिकेतने देखील तयारी दाखवलेली की उन्हाळ्यात काळजी घेणार. अनिकेत आपण थोडंसं बोलावं. नमस्कार, मी गुड मॉर्निंग ग्रुपचा सदस्यच आहे. काय वेगळं असं मला दाखवू नये. तर ही जी झाडं आहेत आपण जसं की सर पूर्वी पाहत होतो राजभाऊ, ही लासुरण्यावरनं आपण सातारला जायचो त्यावेळेस वडाची झाडं होती. ते एक फोटो आज बघितलं की आपल्याला कुठेतरी आठवण होती की आपलाही रस्ता तसा होऊ शकतो किंवा त्या पद्धतीने आपलंही काम झालं तर फार सुंदर होईल. पण त्याच पद्धतीने सर तुम्ही जे काम करताय किंवा आपलं ग्रुपचं सगळं काम करतोय त्यांनाही मी शुभेच्छा देतो. तुम्ही जे 1 महिन्यापासून केले ते आपण पूर्ण वर्ष करू, कारण की 6 महिने झाड आपण लावणार सर, पण त्याची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला घरची यंत्रणा आहे, ट्रॅक्टर टँकर घेऊन आपण त्याला पाणी घालू. आता पावसाळ्यात जेवढे जास्त जमतील तेवढी झाडं लावूया, पण त्याला उन्हाळ्यात तेच काम आपण कंटिन्यू फक्त पाण्याच्या स्वरूपात फक्त संडेला 1 दिवस केलं तरी चालू शकेल असं करूया सगळ्यांनी एकत्र. डॉक्टरांनी तर सांगितलं जोपर्यंत पाऊस आहे ना तोपर्यंत आपण लावायचं. आणि असा उपक्रम आहे की कोणाचा वाढदिवस असेल काय असेल तर त्याच्या निमित्तानं होतील तर 4 झाडं आपण लावतोय की खंड पडू नये त्याच्यामध्ये. पाऊस आहे तोपर्यंत आपण लावणार आहे. राजाभाऊ आपण वकील साहेब आपण दररोज जातो, पैसे घेतल्याशिवाय बोलायचं नाही. गुड मॉर्निंग सर्व आदरणीय सदस्य राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, उपस्थित सर्व मित्रांनो, वृक्षाचं नातं हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. ईशोपनिषदात एक सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूले अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्ते तत्र दुर्लभः. म्हणजे अक्षर एकही वाईट नसतं, अक्षराची जुळणी करणारा माणूस महत्वाचा असतो. तो माऊलींसारखा असेल तर ओवी तयार होती आणि आपल्यासारखी माणसं असतील तर शिवी तयार करतात. झाड असं असतं की झाडाचं पानापासून मुळापर्यंत प्रत्येक झाड हे औषधी असतं, फक्त त्या औषधी गुण माहीत असणारा माणूस लागतो.
तशी माणसं सगळी चांगली असतात, पण त्या माणसांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून काम करणारा, त्यांना कामाला लावणारा असा योजक असतो, तो दुर्लभ असतो. मला असं वाटतं की गोळे सरांच्या रूपानं हा दुर्लभ असा योजक आपल्याला मिळालेला आहे. आणि अतिशय चांगल्या उपक्रमाचं गोळे सर, अनिकेत, सागर, आपण सगळेजण यात सहभागी झालेलो आहे. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचर्य असं तुकाराम बुवांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्या जगामध्ये म्हणून आपल्याकडे आपण त्याला अपवाद नाही की डेव्हलपमेंट किंवा विकास ही आपली एक सतत चालणारी गोष्ट आहे. आणि विकास, डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट असं एक समीकरण आपल्याकडे झालेलं आहे की विकास आला की तिथे पर्यावरणाचा विनाश असतो. आणि हा विनाश टाळण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाचा जो उपक्रम आहे तो अत्यंत अनुकरणीय आहे. माझी खात्री आहे की याचा अनुकरण हे जे आपल्या कोरेगाव शहरामध्ये निश्चित होईल. आणि हा एकंबे रोड हा खरं सांगायचं म्हणजे महेश, हा कोरेगावचा दादर एरिया म्हणून ओळखला जातो की अत्यंत चांगला एरिया म्हणून. आणि हा एरिया हा अतिशय चांगला राहणं हे इथून पुढे काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. इतके दिवस निसर्गानं हा प्रभाग चांगला ठेवलेला आहे. इथून पुढे आता वस्ती वाढणार आहे आणि वस्ती वाढल्यानंतर ह्या उपक्रमांची आवश्यकता ही गरजेची राहणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्या एकंबे रोडच्या नागरिकांचं हे प्रथम कर्तव्य राहणार आहे की इथली झाडं, इथलं पर्यावरण, इथलं निसर्ग हे आहे तसं राखण करणं. मला असा विश्वास आहे की आपण सगळेजण एकत्र आलो तर हे अवघड नाही. या उपक्रमामध्ये मी माझा सहभाग निश्चित नोंदवीन आणि या उपक्रमाला आपण सर्वजण सहभागी होऊया. या उपक्रमाचं स्वागत करूया, शुभेच्छा देऊया, एवढं मी या निमित्तानं सांगतो. मला अनाहूतपणे आलो आणि बोलण्याची संधी दिली. पायलट लट कापतात बोलायचं म्हणजे. सर्वांचे आभार मानतो. वकील आहेत आणि त्यामुळे ते आपला मुद्दा सोडणार नाही. पैशाचा विषय बोलला पण ते झाड बरोबर. दुसरं असं की याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की दादर एरिया, महेश दादा या प्रभागाचं नेतृत्व करतात आणि हा एरिया इकडचा रस्ता जो आहे तो रहदारी वगैरे कमी आहे इकडं, त्यामुळे इकडे फिरायला वगैरे चांगलं वाटतं. अगदी लोक आमच्या गोळेवाडीपर्यंत देखील लोक जातात आणि वकील साहेब तर दररोज जातात, भारी वाटतं. म्हणजे असं म्हणतात की वकील साहेब एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं ही प्रगती असते आणि एकत्र काम करणं हे खरं यश असतं. म्हणजे परवा दिवशी PSI ईश्वर चव्हाण आलेले होते, त्यांनी पण हातामध्ये खोरं घेतलं. मेजर साहेब आले, त्यांनी पण ते झाड लावलं आणि खरं सुरुवात काकां जे प्लांटेशन केलेलं होतं म्हणजे सुरुवात खरी ढमसारांच्या माध्यमातून झाली. आम्ही इकडे निलेश दादा वगैरे आम्ही वर्धनगडवर त्या भागात आम्ही प्लांटेशन करत होतो, पण ते म्हणले आपल्या भागात आपण प्लांटेशन केलं तर कधी पण ते चांगलं वाटतं आणि काम दिसणार आहे आपलं ते. त्यामुळे खरं सुरुवात झाली ती ढमसारांच्या माध्यमातून झाली आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं तर खरं यश आपल्याला मिळेल आणि याच्यावर प्रत्येकाचं मोठं योगदान आहे. आता एक विशेष सन्मान या ठिकाणी होतो. आता ही सगळी झाड आणायचे सोपं आहे, पण ती आणण्याचे पुढाकार घेणं वगैरे ते महत्वाचं असं. राजाभाऊंनी ते म्हणाले की मी झाडं देतो तुम्हाला, नितीन शिर्के सर म्हणाले, चव्हाण सर म्हणाले, पण ती झाडं आणणं महत्वाचं होतं. तर निलेशनी पुढे यायचंय, बारसवडे सर आपण त्यांचा सन्मान करायचं. तर ती पुण्यावरून वॅगनर गाडीतनं ती 15-16 झाडं त्यांनी वॅगनरच्या ह्याच्यातून आणलेली आहेत. म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या ग्रुपच्या माध्यमातून आज गोळेवाडी ते पंचायत समिती तिथपर्यंत वृक्षारोपण चालू आहे आणि याच्यावरच थांबता आम्ही राजाभाऊ यांना विनंती करत आहे की तुमची अशी साथ असेल तर आम्ही मेन रोडला पण असेच आम्ही काम करत राहू. फक्त तुमची आम्हाला साथ आणि प्रेरणा असू दे. वेगवेगळ्या पद्धतीने फिरत होता, एकत्र काम करण्याचं आमचं मत वर्धनगडचं सरांचं आणि निलेश गायकवाडांचं बघितलं मी की प्लांटेशनला तिकडे जायचं. मी पण गेलो, नंतर विचार केला आणि त्या भागात करण्यापेक्षा आपल्याला गरज आहे तिथं बघूया. मग सरांनी आम्ही चर्चा केलेली आज प्लांटेशन करता करता या टप्प्यापर्यंत पोहोचलो. पुढच्या 5-10 वर्षाने गोळेवाडी रोड कसा असेल ते स्वप्न बघत आपण आज झाडं लावतो. नक्कीच ते स्वप्न मनमोहक असणारे आणि पूर्ण होईल. आपलं सर्वांचं योगदान या ठिकाणी लाभलंय.
तर आता कोणाचं नाव न घेता थोडक्यात मी सर्वांचे आभार मानतो, जे दाते जे समजा वृक्षांची काळजी घेण्याची हमी दिलेली आहे, देणार आहेत, सगळ्यांचे आभार मानतो आणि गुड मॉर्निंग तर्फे असं सहकार्य राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.